प्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छान प्रेरणादायी गोष्ट आज वाचण्यात आली, तर ती तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करते. माझी खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल. सुरू करते. डोकंदुखीचा एक पेशंट ओपीडीत आला. सिस्टरला क्लिनिकल चेकअप सांगितला तर म्हणाली, थर्मामीटरची बॅटरी संपली आहे. पल्स ऑक्स आणि ग्लुकोमीटर होम व्हिजिटला गेलाय. मग मी विचारलं, दुसरा सेट असेल ना? त्याच्या स्ट्रिप्स नाहीत आणि दुसरं पल्स ऑक्स खराब झालंय, सिस्टर म्हणाली. विशेषतः कोविड पश्चात किती टूल डिपेंडंट झालंय सगळं, क्षणभर जाणवलं मला. मॅन्युअली तपासत लक्षणजन्य औषधं देऊन पेशंटला रवाना केलं खरं, पण मला एक कोरियन किस्सा आठवला. कोरियन युद्धकाळ सुरू होता. हजारो जखमी सैनिक, सर्वत्र गोळीबाराचा आवाज, सगळं वातावरण धूर आणि भीतीनं भरलेलं. एका डोंगराळ भागातील छोट्याशा फील्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स दिवस रात्र जीव तोडून सैनिकांना वाचवत होते. एका रात्री अचानक अगदी अनपेक्षितपणे शत्रूचा जोरदार हल्ला झाला. तोफांचे आवाज धडाडू लागले, भूकंपासारखी कंपनं जाणवू लागली आणि रुग्णालयासह सगळीकडची वीज ठप्प झाली. उरला फक्त अंधार. काळोख असा की आपला स्वतःचा हातही दिसणार नाही एवढा गडद. त्या गुडूप अंधारात अचानक स्ट्रेचरवर एक तरुण सैनिक आणला गेला. त्याच्या पोटात गोळी घुसली होती. रक्तस्राव झपाट्यानं होत होता. डॉक्टरांनी त्याला स्पर्श केला. नाडी मंद, देह थंड, श्वास जणू शेवटची घरघर. स्थिती स्पष्ट होती. लागलीच शस्त्रक्रिया झाली नाही तर मृत्यू निश्चित होता. पण वीज नाही, जनरेटर बंद, विजेऱ्या वापरून बंद पडल्या होत्या, लाईटचं एकही साधन नव्हतं. डॉक्टर क्षणभर थबकले, पण त्यांच्या डोळ्यात जिद्दीची चमक होती. मेणबत्ती पेटव ग, डॉक्टर ली यांनी सिस्टरना आदेश दिला. सर, फक्त एकच मेणबत्ती उरली आहे, सिस्टर थरथरत म्हणाली. तेवढी पुरे, डॉक्टरांच्या आवाजात कडक आत्मविश्वास होता. सिस्टरनं ती एकमेव शेवटची एकुलती एक मेणबत्ती पेटवली. लहानशी ज्योत, पण त्या क्षणी ती आशेचा सूर्य वाटत होती. ते दृश्य भयंकर अविश्वसनीय होतं. मध्यभागी मरणाच्या वाटेत अर्ध्यावर जाऊन पोहोचलेला सैनिक, जवळ डॉक्टर आणि बाजूला मेणबत्ती पकडून उभी असलेली एक सिस्टर. मेणबत्तीचा प्रकाश हल्ला की डॉक्टरांची सावली तंबूच्या भिंतीवर थरथरायची, पण त्यांचे हात मात्र स्थिर, अचूक, निडर होते. जवळ पकड, डॉक्टर हळुवार पुटपुटले. सिस्टरनं मेणबत्ती अजून जवळ नेली. तिचा हात दुखू लागला, पण ती थांबली नाही. एव्हाना डॉक्टरांनी जखमी सैनिकाचं पोट उघडलं होतं. गोळीनं आतली रक्तवाहिनी फाडली होती. रक्ताचे छोटे छोटे प्रवाह त्या ज्योतीत लालसर चमकू लागले. डॉक्टर ली ओरडले, क्लॅम्प. सिस्टरनं दुसऱ्या हातानं क्लॅम्प सोपवला. थरथरणाऱ्या प्रकाशात डॉक्टरांनी त्या रक्तवाहिनीवर क्लॅम्प लावला. श्वास रोखून ते रक्तवाहिनी शिवू लागले. बारकाईनं फोकस आणि धैर्य हेच त्यांचं साधन होतं. किती वेळ गेला कुणालाच समजलं नाही. ज्योत थकून खाली झुकू लागली. मेण वितळून जवळ येत होतं. सिस्टर भीतीनं श्वास रोखून बघत होती. तिचे हात सांडलेल्या गरम मेणानं पोळले होते. असह्य वेदना होत होती. आणि तेवढ्यात डॉक्टरांचा शांत आवाज आला, हे घ्या, स्टिचेस पूर्ण झाले, तो आता सुरक्षित आहे. ते ऐकताच नर्सच्या डोळ्यात साठून राहिलेलं पाणी झरकन गालावरून ओघळलं. ज्योत थबकली.
आणि एका क्षणातच पूर्ण विझली. आता कुणालाच उजेडाची गरज नव्हती, कारण त्या खोलीत जगण्याचा उजेड पसरला होता. त्या दिवशी एका मेणबत्तीच्या प्रकाशात जीवदान देणारी ही शस्त्रक्रिया कॅन्डल ऑपरेशन म्हणून इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कायमची कोरली गेली. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी माणसाला हरवू शकत नाही, जोपर्यंत माणूस हार मानत नाही. धैर्य हाच प्रकाशाचा मुख्य स्रोत असतो आणि प्रकाशाची ताकद केवळ ज्योतीत नसते, तर ती जिद्द आणि कर्तव्यबुद्धीतही असते. मंडळी, किती प्रेरणादायी पोस्ट आहे. धन्य ते डॉक्टर, धन्य त्यांचा आत्मविश्वास. डॉक्टर्स डायरीमधून ही पोस्ट मला मिळालेली आहे आणि खरंच मला पण असं वाटतं की आजकाल आपण इतके या सगळ्या यंत्रांच्यावरती अवलंबून राहिलेलो आहोत की आपलं स्वतःला आपलं स्किल किंवा आपली जी कर्तबगारी आहे ती दाखवण्याचा वावच नसतो असं वाटतं. सगळं त्यांच्यावरती, त्या यंत्रांच्यावरती अवलंबून. कुठेही आपण तपासणी करायला गेलो, डॉक्टरांच्याकडे आधी साधं गेलो तर सांगतात, हां लॅबमधून या टेस्ट करून या, एक्सरे काढा, आणखीन पुढे CT स्कॅन जास्ती सिरियस असेल तर ते करा, असे सगळे नुसते सांगतात. पण पूर्वीच्या काळी कसं फक्त नाडी परीक्षेवरून सगळे डॉक्टर्स जो काही रोग असेल त्या पेशंटचा तो ओळखतही होते. पण आज ही नाडी परीक्षा कुठे राहिली बरं? यंत्रांच्या या सगळ्या आजूबाजूला ज्या आपल्या यंत्र आहेत त्याच्या घराण्यामध्ये आपण इतके हरवून गेलोय की हे नाडी परीक्षेचं स्किल ते कसं कुठे गेलंय कळतच नाही. आणि असं प्रत्येकच गोष्टीत आहे. मला असं वाटतं पूर्वी आपण हाताने स्वयंपाकघरात किती कामं करत होतो, आजकाल प्रत्येक गोष्टीला किचन गॅजेट लागतं आपल्याला. त्याच्याशिवाय आपली पुढची प्रक्रिया होतच नाही. तर मला असं वाटतं आपण आपलं जे कसब आहे ते अगदी नीट शाबूत ठेवलं पाहिजे, त्याचा उपयोगही केला पाहिजे, फक्त यंत्रांवरती अवलंबून राहायला नको. पटतंय का बघा. धन्यवाद.